हाय एव्हरीवन. 5 मिनिटात विज्ञानाच्या या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला, आज आपण एका छोट्याशा पण खूप खूप महत्वाच्या कीटकाच्या जगात डोकावणार आहोत. मधमाशी. ही स्लाइड बघा. 3/4. आता तुम्हाला वाटेल हा कसला आकडा आहे, तर हा तो हिस्सा आहे जो आपल्या आहारातला आहे. म्हणजे आपण जी फळं, भाज्या आणि सुकामेवा खातो त्यापैकी जवळपास 75% गोष्टी ह्या फक्त आणि फक्त मधमाशांमुळे आपल्यापर्यंत पोचतात. हो, खरंच, त्यांच्याशिवाय आपलं खाणंपिणंच अपूर्ण आहे. मग चला तर या विषयात आणखी खोलात जाऊया. ही मध बनवण्याची जी प्रक्रिया आहे ही चिकट पाकृती आहे तरी कशी? म्हणजे या छोट्याशा मधमाशा फुलांमधल्या गोड रसाचं आपण इतक्या आवडीने खातो त्या सोन्यासारख्या मधात रूपांतर करतात तरी कसं? चला तर पाहूया. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की मधमाशीला एक नाही तर 2 पोटं असतात. ती आपल्या खास लांब जिभेने फुलांमधला रस शोषून घेते आणि तो थेट तिच्या मधपोटात साठवते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पोट जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा त्याचं वजन मधमाशीच्या स्वतःच्या वजनाइतकं असू शकतं. विचार करा. ही पूर्ण प्रक्रिया ना 4 मुख्य टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी माशी रस गोळा करते. मग पोळ्यात परतल्यावर ती हा रस दुसऱ्या माशीच्या तोंडात ओतते. मग ती माशी तिसरीच्या, आणि हे चक्र असंच चालू राहतं. याला आपण एक प्रकारचा रिगर्जिटेशन टेलिफोन म्हणू शकतो. आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी रस एका माशीकडून दुसऱ्या माशीकडे जाताना त्यात तिचे खास पाचक एन्झाईम्स मिसळले जातात. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे एन्झाईम समृद्ध मिश्रणच खरं तर मधाचं रहस्य आहे. हे एन्झाईम्स म्हणजे जणू काही छोटे शेफ आहेत, जे फुलांच्या रसातील मोठ्या, गुंतागुंतीच्या साखरेला तोडून सोप्या आणि पचायला हलक्या साखरेत बदलतात. यानंतर मधमाशा आपले पंख इतक्या वेगाने फडफडवतात की त्यातील जास्तीचं पाणी निघून जातं आणि मग शेवटी मेणाने ते घर सील करतात. आणि याचमुळे मध हजारो वर्ष खराब होत नाही. आहे की नाही अविश्वसनीय? पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मध बनवणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये. यासाठी लागतं जबरदस्त टीमवर्क आणि एक गुप्त भाषा. चला त्यांच्या या वॅगल डान्स नावाच्या गुप्त भाषेबद्दल जाणून घेऊया, जी खरंच खूपच भारी आहे. जरा या स्लाइडकडे बघा. फक्त 1 पाऊंड मध गोळा करण्यासाठी हजारो मधमाशांना मिळून पृथ्वीभोवती तब्बल 3 फेऱ्या मारण्याइतकं उडावं लागतं. यावरून त्यांच्यात किती जबरदस्त समन्वय आणि संवाद लागत असेल याचा विचार करा. तर मग त्या एकमेकांशी बोलतात कशा? चक्क डान्स करून, हो, नृत्यातून. जर अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर त्या गोलाकार फिरून नृत्य करतात. पण जर अन्न खूप लांब असेल तर त्या एक खास प्रकारचा वॅगल डान्स करतात. आता या वॅगल डान्समधली खरी जादू तर पुढेच आहे. माशी ज्या अँगलमधून हा डान्स करते तो अँगल सूर्याच्या स्थितीनुसार अन्नाची अचूक दिशा दाखवतो. म्हणजे बाकीच्या माशांना बरोबर कळतं की नक्की कोणत्या दिशेला उडायचं आहे. जणू काही एक इनबिल्ट GPS. आणि इतकंच नाही, तर ती माशी जितका जास्त वेळ वॅगल करते म्हणजे शरीराला हलवते, तितका अन्न लांब असतं. म्हणजे दिशा आणि अंतर दोन्ही एकाच नृत्यातून. किती हुशारीने बनवलेली भाषा आहे ही, नाही का? चला आता पोळ्याच्या आत डोकावून पाहूया, कारण मधमाशांचा हा एक खूपच गुंतागुंतीचा आणि शिस्तबद्ध समाज आहे. त्यांची व्यवस्था कशी काम करते आणि प्रत्येकाची भूमिका काय असते ते समजून घेऊया. एका पोळ्यात मुख्यत्वे 3 प्रकारच्या माशा असतात. एक असते राणी, जी दिवसाला हजारो अंडी घालते. मग असतात हजारो कामकरी माशा, ज्या बाकीची सगळीच्या सगळी कामं करतात, म्हणजे अन्न गोळा करण्यापासून ते पोळ्याचं रक्षण करण्यापर्यंत. आणि काही असतात नर माशा, ज्यांचं मुख्य काम राणीशी मिलन करणं हे असतं. यामागचं जेनेटिक्सही खूप सोपं पण आकर्षक आहे. राणीने घातलेली जी अंडी फलित होत नाहीत त्यातून नर माशा जन्माला येतात, आणि जी अंडी फलित होतात त्यातून मादी म्हणजेच कामकरी माशा किंवा मग एखादी नवी राणी जन्माला येते. मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर कामकरी माशा आणि राणी माशी दोन्ही अनुवंशिकदृष्ट्या मादीच असतात, तर मग एक राणी कशी बनते आणि बाकीच्या आयुष्यभर कामकरीच कशा राहतात? त्यांचं नशीब ठरवत तरी कोण? आणि याचं उत्तर आहे त्यांच्या आहारात. हो, सगळा फरक खाण्यापिण्याचा आहे. जन्मानंतर काही दिवसांनी कामकरी माशांच्या अळ्यांना बी ब्रेड म्हणजे परागकण आणि मधाचं मिश्रण दिलं जातं. पण जी अळी राणी बनणार असते तिला आयुष्यभर रॉयल जेली नावाचा एक खास सुपर पौष्टिक पदार्थ खायला मिळतो. पण यात आणखी एक ट्विस्ट आहे. वैज्ञानिकांना नुकतंच असं आढळून आलं आहे की बी ब्रेडमधलं एक विशिष्ट रसायन कामकरी माशांना वांझ ठेवतं, ज्यामुळे त्या राणी बनू शकत नाहीत.
म्हणजे राणी बनणं हे फक्त तुम्ही काय खाता यावर नाही, तर तुम्ही काय खात नाही यावरही अवलंबून आहे. किती कमाल आहे हे. विचार करा, एक एकटी मधमाशी किती साधी वाटते, पण एकत्र आल्यावर त्या इतका गुंतागुंतीचा, बुद्धिमान आणि संघटित समाज निर्माण करतात. कदाचित पृथ्वीवरचा सर्वात संघटित समाज. यावर आपलं काय मत आहे? ही माहिती आवडली असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये आपलं मत नक्की कळवा. भेटूया उद्या याच वेळी.